नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोर्टात जाण्याचा संबंध येतो. अशा वेळेला दिवाणी दावा असेल किंवा फौजदारी केस, मग आपण केसला हजर राहणं गरजेचं आहेच का, असा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो. कधी कोर्टापासून घर लांब असल्यामुळे, तर कधी कामात व्यस्त असल्यामुळे, तर कधी वयस्कर असल्यामुळे हजर राहणे शक्य होत नाही. हा प्रश्न इतका सोपा नाही. त्यामुळेच कधी हजर राहावं लागतं आणि केव्हा नाही राहिलं तर चालतं, ते आपण आता पाहूयात. कोर्टात दोन प्रकारच्या केसेस असतात, एक फौजदारी आणि दोन दिवाणी. या दोन्ही केसेसमध्ये वेगवेगळ्या आधारावरती हजर राहावं की नाही हे ठरतं. फौजदारी केस असेल आणि त्यामध्ये FIR दाखल झाला असेल, तसेच चार्जशीट कोर्टात दाखल झाले असेल आणि केस कोर्टात सुरू झाली असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये फक्त साक्षीदार म्हणून असाल, कोर्ट तुम्हाला तारखेचं समन्स बजावतं. त्या तारखेला तुम्ही जर कोर्टात हजर राहिला नाहीत, तर तुमच्या विरुद्ध ते वॉरंट काढतं आणि तरीही तुम्ही हजर नाही राहिलात, तर तुमच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढलं जातं. तरी तुम्ही तेही जर धुडकावलं, तर मात्र अजामीनपात्र वॉरंट काढून पोलिसामार्फत तुम्हाला कोर्टात हजर केलं जातं आणि तुमची साक्ष घेतली जाते. याउलट जर फौजदारी केस तुमच्या विरुद्ध दाखल असेल, तर दोन वेगवेगळ्या परिस्थिती असतात. एक म्हणजे तुम्ही जेलमध्ये असाल किंवा दुसरं म्हणजे जामीन घेऊन जेलच्या बाहेर असाल. तुम्ही जेलमध्ये असाल तर तुम्हाला कोर्टात हजर करण्याची जबाबदारी जेल अधिकाऱ्याची असते. तुम्ही बाहेर असाल तर कोर्टात हजर राहण्याची जबाबदारी तुमची असते आणि जरी तुम्ही हजर राहिला नाहीत, तर तुमचा जामीन कोर्ट रद्द करू शकतं, कारण तारखेला कोर्टात हजर राहणार या अटीवरच तुमचा जामीन मंजूर होत असतो. काही अपरिहार्य कारणामुळे तुम्हाला कोर्टात हजर राहणे अशक्य असेल, तर तुमच्या वकिलामार्फत तसं तुम्ही कोर्टाला अर्ज देऊ शकता. परंतु फ्रेमिंग ऑफ चार्जेस आणि अंतिम निर्णयाच्या वेळेस मात्र तुम्हाला कोर्टात हजर राहावे लागते. दिव्याणी दाव्यामध्ये मात्र तुमचे वकीलच तुमच्यातर्फे सर्व काम पाहत असतात. तुम्हाला फक्त साक्षीच्या वेळेलाच हजर राहावे लागत असते. एखाद्या दाव्यामध्ये आपण जर प्रतिवादी असू आणि आपण जर आपले पुरावे किंवा आपलं म्हणणं वेळेवर सादर नाही केलं, तर अशा वेळेस कोर्ट आपलं काही म्हणणं नाही, हरकत नाही असं समजून आदेश करतं. दिवाणी दाव्यासंदर्भात काही तरतुदी ह्या ऑर्डर 3, रूल 1 आणि 2 ह्याप्रमाणे आहेत. रूल 1 प्रमाणे कोर्टात उपस्थितीच्या वेळी पक्षकाराच्या ऐवजी त्याच्या वकिलांनी हजेरी लावले तरी चालते आणि रूल 2 प्रमाणे एखाद्या व्यक्तीस वैयक्तिकरित्या हजर राहण्याची नोटीस पाठवली असेल, तर त्या व्यक्तीने कोर्टात हजर राहणे आवश्यक असते. या झाल्या कायदेशीर बाबी. परंतु आपल्या केसमध्ये आपण स्वतः वैयक्तिकरित्या जर कोर्टात उपस्थित राहत गेलो, तर आपले वकील साहेबसुद्धा ॲक्टिव्ह राहून काम करत राहतात. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.